हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. इथे रात्री घासलेली भांडी आहेत ती सगळी आवडत होती. दीपक ऑफिसला गेलेला, माझी आंघोळ वगैरे झाली, बाकीची सगळी छोटी मोठी कामं झाली. आता किचनची भांडी लावायची बाकी होती, सो ते पटकन लावून घेते. आणि मग पिल्लूचं मला जेवण करायचं होतं, तिला मी करणार होती खिचडी, सो ती करायचं होतं. सो पटकन म्हटलं बाकीचं आहे ते आवरून घेते आणि खिचडी घालून घेते. तिचा मूड असेल ना तोपर्यंत मला काम करायला भेटतं, नाही तर मग मूड खराब झाला ना की खूपच मग ती बोलतात ना इरिटेट करून टाकते. आणि मग कधी कधी आपला तो राग असतो ना तो खूप येतो. माझं पण असंच होतं की एवढं इरिटेट करते ना की मलाच समजत नाही की ही अशी का करते. आणि मग त्या इरिटेटमध्ये एवढा पसारा होतो आणि मग माझी पण किरकिर होते. सो जोपर्यंत तिचा मूड असतो ना तोपर्यंत मी माझी सगळी कामं आहेत ते आवरून घेते. आणि एक असं होतं ना की मी सकाळी उठली, मी कितीही ठरवलं ना ती उठायच्या आधी मला कामं करायचे. सो नाही होत तसं. मी उठली ना तिच्या बाजूने की ती पण उठलीच पाहिजे. सो पटकन तिची खिचडी वगैरे घालून घेतली. आणि टी व्हीच्या पाठीना खूप सारी डस्ट बसलेली, फॅनवरती खूप डस्ट बसलेली. म्हणजे खूप दिवस झाला असं काहीच क्लीन केलं नव्हतं. वरचं आहे ना तेच क्लीन केलं होतं. आणि टी व्ही असं बघणं आमचं होतच नाही, लावतच नाही. कधी लावलं तर दीपकने आता सध्या मॅचेस चालू आहेत ते बघितलं, कधी न्यूज बघितलं कीच. आणि सहसा असं लावतच नाही. त्याच्यामुळे मग त्या टी व्हीकडे एवढं असं दुर्लक्ष होऊन जातं. मग त्याच्यावरती इतकी सारी डस्ट बसलेली, समोरून तर थोडीफार ती आपल्याला डेली दिसतेच, त्याच्यामुळे ती क्लीन होते. पण बॅक साईडला पण खूप सारी डस्ट बसलेली. सो ते सगळं पुसून घेतलं पहिलं. आणि हर्षदीप आलेला, म्हणजे आमचा बाजूचा नेबर आलेला, तो आणि पिल्लू खेळत होते, हॉलमध्येच खेळत होते. कारण का मग परत ते बाहेर गेले, मी त्यांना म्हटलं आतमध्येच खेळा जेणेकरून माझं लक्ष राहील, का तो पण लहान आहे आणि मग पिल्लू पण लहान आहे. मग त्या दोघांचा खेळ आहे ना, म्हणजे तो आहे ना खूप असा रशली खेळतो, म्हणजे उड्या वगैरे मारतो. मग त्याचा बघून पिल्लू पण खेळते. मग ती भीती वाटते ती पडेल लागेल त्याच्यामुळे. आणि तो लहान आहे खूप, त्याला किती बोलणार आपण, तो बोलून एवढं नाही समजत. सो त्याच्यामुळे आहे ते लक्ष ठेवावं लागतं. ती दोघं खेळत असले की मला नीट लक्ष ठेवावं लागतं, कारण का सोफ्यावरून कधी कधी ती उडी मारते, म्हणजे काही ना काही असं चालूच असतं. सो ते लक्ष ठेवावं लागतं. ते लक्ष ठेवता सगळी आहे ती टी व्हीची पहिली क्लिनिंग करून घेतली. नंतर फॅन पुसून घेतले. विंडोज होते ते पण, विंडोच्या ग्लास आतमधून बाहेरून पुसायच्या होत्या, त्या क्लीन केल्या. आणि फक्त चॅनल्स बाकी होते, म्हणजे खालचे जे चॅनल्स असतात ना तिथे डस्ट बसते ते क्लीन करायचं होतं, पण ते राहून गेलं कारण का तेवढा टाईम नव्हता आणि गरमी पण भयंकर होत होती. सो वरचं आहे ते क्लीनिंग करून घेतलं. सारखं पिल्लू पेन वगैरे लावते त्याच्यामुळे. आता मी काय करत होते, फॅन पुसत होती स्टूलवर चढून. सो तिने ते मला बघितलं आणि आता तेच ती करते. स्टूल सगळी करायचं फिरत होती, तिचं तेच चालू आहे मगाचपासून. सो फॅन वगैरे पुसला, टी व्ही पुसला, तुम्हाला दाखवलं. फॅन पुसताना ते नाही दाखवलं कारण का पिल्लू आहे ना सारखं स्टूलवर चढत होती त्याच्यामुळे. आणि पिल्लूचा फ्रेंड पण आलेला. सो ते दोघं खेळत होते, मी क्लिनिंग पण करत होते आणि मग लक्ष पण द्यावं लागत होतं. कारण का पिल्लू काय करते, खेळताना अशा उड्या मारते आणि तो पण लहान आहे, त्याच्यामुळे मग ते लक्ष ठेवावं लागतं. आता बघा काय चाललं त्याचं, हे असंच चालू राहतं. सो चल आता खिचडी वगैरे घातले, 12:15 वाजले. 1 वाजता आम्ही असं जेवू, पापड वगैरे तळेल. आणि आता काय नाही, नॉर्मल विंडो क्लीन केली, फोटो फ्रेम्स क्लीन केल्या, वरचं जरासं झाडलं. आता मला उद्या बेडरूम करेल, नॉर्मल क्लिनिंग असते ना तीच, बाकी असं काय नाही. क्लिनिंग तर माझं चालूच असतं डेली काय ना काय. सो अजून काय नाही. आता सॅटर्डेला संडेला दीपक फिश टँक साफ करेल, ते त्या टेबलाखालून सगळं क्लीन करावं लागेल. कारण का मला ना त्या दिवशी एक कॉकरोच भेटला, त्याच्यामुळे टेबलाखालून कचरा काढावा लागेल. आतमध्ये तर नाही आहे काय. सो पिल्लू इथे, आता भेटू थोड्या वेळाने. काय मी ABCD हां हां Now I
आता असावा सुंदर बन, असावा सुंदर चॉकलेटचा बन. आता ट्विंकल ट्विंकल बनून दाखव. ट्विंकल ट्विंकल how I wonder. 1 to 20 बोल. 1 to 20 बोल. ते ड्रॅगन आहे. 1 to 20 बोल. 1 2 3 5 बोल. नकरे आले. आता काय बोलशील? जॉनी जॉनी बोल. जॉनी जॉनी eating sugar. टेलिंग लाइन. पहले टेलिंग लाइन. टेलिंग लाइन. इन्सी विन्सी स्पायडर करून टाका मला. डीमार्टमधून सामान मागवलेलं. सो हे टॉयज मागवले. म्हटलं पिल्लूला काहीतरी वेगळं. 150ला काहीतरी भेटले मला. सो ते मागवलं. तांदूळ आणि लिक्विड मागवायचं होतं आणि थोडंसं ऑइल वगैरे. म्हटलं डीमार्टमधूनच मागवते. ब्लिंकिटवरनं ऑर्डर करणार होती पण 300 रुपये एक्स्ट्रा आणि मला इमर्जन्सीमध्ये पण नको हवं होतं. लगेच नेक्स्ट डे येऊन जातं डीमार्टचं. सो मी डीमार्टमधून मागवलं. सो त्याच्यामुळे म्हटलं जाऊन. बापरे. डोळे बंद. Watch. Let's check the sign. That sky is the house. ट्विंकल ट्विंकल. This is sun. See, no, I don't. Pita, kaka, pita. Kaka, cake is done. This is fun. Kaka, cake is fun. डोळे बंद. समायरा झोपली आता इथे. पावणे तीनला झोपली. कसं तरी झोपावं लागतं. एक मिनिट आम्हाला बसतं. आता कसं होतं फीड तिला नाहीच करत ना, मग असं झोपावं लागतं तिला गाणी बोलून स्टोरी सांगून. सो ती झोपून जाते. तिची बडबड पण चालू असते. कधी कधी स्टोरी सांगून नाही झोपत, गाणी ऐकून नाही झोपत. मग तिची ती बडबडून झोपते. नाही तर ओरडा खाऊन ती झोपून जाते. सो इथे ती झोपली. आता मला एवढं सगळं आवरायचं आहे. एवढंच पसारा तिने केलं. हे तिला आजच आणलं. हे किती मला 100 रुपीजला पडलं. नाही सॉरी 150ला पडलं. हे तिला टॉय आणि सगळं आवरायचं. आणि मेन म्हणजे धुवायचे आणि बाल्कनी धुवायचे. बाल्कनी याच्यासाठी धुते नाही कारण का ती धुतली ना की संध्याकाळी बाल्कनीचंच असते. सो ते सगळं वॉश करते. सॉरी ते सगळं वॉश करते आणि मग मी पण जरा आराम करते कारण का कंटाळा आला. म्हणजे झोप आले मला पण झोपणार नाही. जस्ट क्लीन करते. मग मला रात्री झोप लागत नाही. सध्या ना हिला झोपवताना मीच कधी झोपते मला समजत नाही. सो चला. आणि आता पटकन भांडी घासून घेते. पहिला हॉल आवरून घेते, मग भांडी घासून घेते आणि मग बाल्कनी देते की माझं सगळं झालं. सो चलो लेट्स गो.
सो बाळ झोपलं की अशी प्लॅनिंग करावी लागते, तुम्ही पण असंच करत असाल मे बी. सो आता इथे पटकन आहे ना सगळी खेळणी आहेत ना ती आवरून घेते. सगळं एवढा काही पसारा केला नव्हता, कधी कधी खूप पसारा करते, कधी कधी काहीच करत नाही आणि कधी कधी थोडाफार करते, असं होऊन जातं, मुडावर डिपेंड आहे. सो हे आज तिला टॉय दिलेलं, आज त्याच्यानेच खेळत होती. सो हे सगळं तिने पसरवून टाकलेलं ते आवरून घेतलं, सोफ्यावरचं आवरून घेतलं, टिश्यू वगैरे, वेट टिश्यू, कारण का ती मार्करने अंगावर वगैरे लिहिते ना, मग कधी कधी पुसून घेते तिचं, नाही तर काहीतरी खात असेल जसं की मँगो वगैरे, मग ते वाईप्स लागतातच, त्याच्याने पुसून घेते. नाही तर बाथरूममध्ये नेली ना की ती डायरेक्ट पाण्यातच बसते. सो कधी कधी ते इतकं अवघड जातं ना, मग टपामधून बाहेर यायला ना ती लिटरली अर्धा तास लावते. आणि आता सध्या ना ही बॉटल आहे ना पिल्लू आमची, एक ऑलरेडी बॉटलमधून पाणी पिऊन झालं, एक पुरी बॉटल, आता एवढं पाणी बाकी आहे, आता हे ती पिऊन टाकेल. म्हणजे खूप पाणी पिते ती आता ह्या बॉटलनी. जसं स्ट्रॉनी सवय लागली ना की बाळ खूप पाणी पिते, त्यांना काय मजा येते काय माहिती. सो तुम्हाला मी पुढे ट्रिक सांगेल, तुम्ही नक्की बघा ते. आणि आता पटकन मला भांडी वगैरे आवरायचं आहे, बाहेरचं डीमार्टचं सामान होतं ते आवरायचं आहे. आता पटकन म्हटलं पहिली भांडी घासून घेते, हॉलमधलं आवरून घेतलेलं, आता भांडी वगैरे घासून घेईल आणि मग नंतर बाल्कनी वॉश करेल. कारण का पिल्लू उठायच्या आधी ना मला एवढी कामं करावी लागतात. कधी कधी ती उठली ना की एकदम ठीक असते, नाहीतर मग कधी कधी खूप क्रँकी होते. आत्ता बोलाल ना तर खूप म्हणजे हट्टी खूप झाले. तुमचं बाळ पण हट्टी आहे का मला नक्की सांगा. म्हणजे कधी कधी इतकं टेन्शन येतं ना की तिचा हट्टीपणा कसा कमी करावा ना मला काहीच समजत नाही. आणि तिला जेव्हा तिचा सेकंड बड्डे होता ना तेव्हा मुलं आलेली, तेव्हा त्यांनी ना चॉकलेट्स वगैरे आणलेले, तेव्हापासून तिला ते चॉकलेट समजलेत ना, ते चॉकलेटला एवढा हट्टीपणा करते ना खूप. म्हणजे चॉकलेटसाठी बोलतात ना दिवाना, पण ते तिच्या आधी ती चिप्स वगैरे मागायची, पण आता ती चॉकलेटसाठी इतकं हे करते ना, म्हणजे जरी आम्ही सुपरमार्केटला गेलो ना तरी तिथनं तिने चॉकलेट न उचलल्याशिवाय ती येणारच नाही. आणि जर नाही दिलं ना तर तिथेच ती अंग वगैरे टाकते. म्हणजे इतकं हे करते ना की ते बघून असं वाटतं की बापरे कितीही जिद्दी आहे. म्हणजे लिटरली लोक बोलते की कितीही ऐकत नाही आहे, काय हिचा टँड्रम्स. सो काही मग तेव्हा मग आम्हाला चॉकलेट ते तिला घेऊन द्यावं लागतं आणि मग घरी येऊन कसं तरी डायवर्ट करावं लागतं, पण कधी कधी ती नाही ऐकत. सो आत्ता मी कालपासून ना अशी ट्रिक लावली, आता ना हे कारलं असतं ना त्याचं ज्यूस करून ठेवणार, कॅडबरीचे पैसे वेस्ट केले तरी चालतील, पण त्याच्यामध्ये ना 2-3 ड्रॉप टाकणार कारल्याचे ज्यूसचे आणि तिला खायला देणार. त्याशिवाय ते चॉकलेट ना तिच्याकडून ना सुटणार नाही, कारण का शुगर इंटेक ना बाळासाठी चांगलं नाही आहे. शुगरनी पण टँड्रम्स येतात मुलांना, म्हणजे ते चिडचिड करतात. याचा पाठचं रिझन ना मला माहीत नाही, पण मी गुगलवर बघितलेलं आहे, इवन डॉक्टरांनी पण सांगितलं. त्याच्या पाठचं रिझन मला एवढं माहीत नाही, पण ते बोललेत. पण हे मी एक्सपिरियन्स केलं आहे की तिने स्वीट म्हणजे चॉकलेटमध्ये खूपच शुगर असते. सो स्वीट तिचं जास्तच आता चाललं आहे, म्हणजे चॉकलेट हे प्रमाण ना खूप चाललं आहे तिचं. सो त्याच्यामुळे ते मला बंदच करावं लागेल. जरी बाहेर गेलो ना आम्ही, तिला बरोबर रस्ते माहिती आहेत, आणि जरी बाईकनी गेलो तरी तिला ते शॉप दिसलं ना की लिटरली ती आहे ना अंग असं बाजूला टाकते की मला आता उतरवा, मला चॉकलेट घ्यायचं आहे, एवढं ती हे करते चॉकलेटसाठी. सो ते मला कसं तरी बंद करायचं. त्याच्यामुळे मला आता हेच ट्रिक एक म्हणजे काही ना काहीतरी डोक्यात बोलतात ना खुरापती दिमाग, तसा माझा चालला. आता बघूया ते वर्क करते की नाही, कारण का आता लेट सी बघूया. आता दीपकला सांगितलं आहे, दीपक घेऊन येईल तेव्हा मी करेल, तुमच्याजवळ शेअर करेल की काय होतं आहे ते सीन. मला माहिती आहे ती राग वगैरे करणार, काय होईल ते होईल, कारण का काही ऑप्शन नाही आहे. तिला ओरडलं ना तर ती खूप अति करते, त्याच्यामुळे ती अशी सवय मला मोडावीच लागेल तिची. सगळी भांडी वगैरे आवरली आणि बाल्कनी पहिली धुवायला घेतली, कारण का ती उठली की मग बाल्कनीतच खेळत बसते, कारण का संध्याकाळचं जेवण करते तेव्हा ती बाल्कनीमध्येच असते. हॉलमध्ये तिला मी सहसा नाही ठेवत तेव्हा, कारण का सोफ्यावरती वगैरे चढते, उड्या मारते, ती भीती वाटते. मग बाल्कनीमध्ये असली ना की माझं लक्ष असतं ती काय करते आणि काय नाही, मग काहीतरी खात बसते. सो सगळं आता पाणी बाल्कनी वगैरे धुवून घेईल आणि मग नंतर माझी बाकीची कामं आहेत ती आवरून घेईल. पण खरं सांगते, तुमचं पण बाळ चॉकलेट वगैरे खात असेल ना तर तुम्ही यांना थोडंसं कमी करा. आणि जर तुमचं पण बाळ जिद्दी असेल ना तर मला नक्की सांगा की तुम्ही काय करता त्याच्यासाठी. सो मी पण ती ट्रिक यूज करेल. आणि सगळं आवरून झालं तर मी आहे ना चिया सीड्स भिजत घातलेले, थोडंसं कोकम सरबत पिऊसं वाटत होतं म्हणून. सो असं कधीतरी पिते मी, आधी खूप पियायची. माझी फ्रेंड आणि आम्ही आहे ना मध्ये डाईट म्हणजे वर्षच झालं, पण ते काही झालंच नाही सक्सेसफुल. किती बोलतात ना कितीही करा पण ते नाही होत. सो नाही होत बाळामुळे. सो कोकम सरबत वगैरे पिलं, नंतर मग मी झोपून गेली तिच्यासोबत आणि नंतर चहा वगैरे ठेवायला घेतला. ती झोपलेली तोपर्यंत म्हटलं चहा आहे ते पिऊन घेईल, कारण का तुम्हाला तर मी मागच्या ब्लॉगमध्ये बोललीच असेल मी की शुगरचा डब्बा दिसला की तिला साखर लागते. म्हणजे अशा गोड वस्तू ना लहान मुलांना काय अट्रॅक्ट करतात ना काय माहिती. चॉकलेट ही गोष्ट ना मी तिला दाखवली.
आता वाजलेत 4:45, फॅन बंद केला, गरमी व्हायला लागले. चहा ठेवले, चहा पिऊन झाली कीच पिल्लूला उठवणार आहे, तोपर्यंत पिल्लूला उठवणार नाही. सो चहा ठेवले, चहा पिएल आणि पिल्लूला पॅनकेक करेल. पॅनकेक आणलेलं काल दीपकने, सो ते पॅनकेक करेल आणि ते तिला भरवेल ॲज अ इव्हिनिंग स्नॅक म्हणून. बनाना आहे, पण बनाना कालच्या दिवशी तिने खाल्लेला, सो ती रिटर्न तेच नाही खात आता सध्या, काहीतरी वेगळं लागतं. सो आता तिला पॅनकेक करेल आणि मी आता करणार आहे जेवणासाठी बटाट्याचे पराठे. पालक आहे खूप सारी, नाही तर मग ती ना भरपूर वेळ ठेवली नाही की ती खराब होऊन जाते. सो त्याचे पराठे करेल, म्हणजे प्युरी करेल, चपातीचं पीठ मळेल, बटाट्याची भाजी करेल, त्याचे पराठे करेल. सो असं काहीतरी करेल, तुम्हाला मी दाखवायलाच ते शेअर करेलच मी तुमच्याजवळ. अजून मी फ्रेश पण नाही झाले, काहीच नाही, कारण का आता पाणी येईल तेव्हाच एकदाच फ्रेश होऊन गेले. सो आता फक्त तोंड धुते, चहा पिते, पिल्लूला उठवते, कपडे सुटलेले घडी घालते, कचरा काढायचा आहे बस. आणि दीपक आज लवकर निघेल, बघा किती लवकर येतो तो. सो चला, पिल्लू झोपली, 2दा उठलेली ती. हे आवाज येत असेल ना तुम्हाला, कटकट 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 कटकट, त्या आवाजाने ना ती उठून गेलेली. तिला 2दा असं थापलं, झोपून गेली. आता ती झोपून जाते, असं थापलं की वगैरे असं झोपून जाते. फक्त एवढंच, तिला ना थोडंसं ओरडलं ना, समायरा डोळे बंदा, क्लोज युअर आईज, की झोपून जाते ती. आणि मेन म्हणजे ना ती दीपकच्या नावाला घाबरते. बाबा बोलला ना की ते घाबरत नाही, दीपक बोलला ना की ते घाबरून जाते. सो चला, आय थिंक सो ती उठली, हलायची प्रोसेस चालू आहे. सो चला पटकन मी फ्रेश वगैरे होते, चहा पिते आणि मग भेटते. पहिला हा साऊंड आमच्याकडे दिवसभर चालू होतं. सकाळी 8-9ला चालू झालं ना की ते अगदी लिटरली संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हे चालूच असतं आणि फक्त संडेला त्यांना ऑफ असतो. त्यामुळे इतकं डोकं कधी कधी इरिटेड होतं ना, पिल्लू पण त्या साऊंडने इरिटेड होते. सो आता ही बाल्कनीमध्ये आले, उठली पिल्लू. जेव्हा उठते ना तेव्हा डिरेक्टली बाल्कनीमध्ये येते, कारण का तिला माहिती आहे संध्याकाळी एवढं ऊन नसतं. सो ती बाल्कनीमध्ये थोडासा टाईमपास वगैरे करते आणि मग मी नंतर माझं जेवण वगैरे आहे ते करायला घेते. उठल्यानंतर मग थोडा वेळ तिला असंच हे करून देते. आणि आता पण बघा तिला काय झालेलं काय माहिती, ती ग्लासवर हात मारत होती. नंतर पॅनकेक आणलेलं दीपकने, म्हणजे रेडीमेड आहे आटा, याच्यामध्ये ज्वारी बाजरी वगैरे असं काहीतरी मिक्स आहे. सो हे एका बॉटलमध्ये काढत होते आणि ह्याचेच तिला पॅनकेक करून देते. संध्याकाळच्या स्नॅकला ना मोस्टली करून केळी, पॅनकेक नाही तर मालपोहा, कधी कधी दूध बिस्किट, तिच्या मुडावर डिपेंड आहे, पण पॅनकेक आहे ना तीच आवडीने खाते. सो इथे मी आता पॅनकेक वगैरे करून घेते, कारण का 6च्या दरम्यान आमच्याकडे पाणी येऊन जातं. सो इथे आता तेच प्रिपेअर करते. ती आली आहे बघायला की काय काय करते काय नाही. आणि सकाळी ऑलमोस्ट ती 1च्या दरम्याने जेवलेली आणि आता तिला भूक पण लागलेली. सो भूक लागली एकदम ओव्हर भूक लागते ना तेव्हा खूप क्रँकीनेस करते. आणि म्हणजे तिला मला आहे ना तिच्यासाठी रेडी ठेवावं लागतं. जेव्हा सकाळी ती झोपेतून उठते ना तेव्हा तिचं जे ब्रेकफास्ट असतो ना तो मला रेडी ठेवावा लागतो. आणि जर रेडी नसेल ना तर ते होईपर्यंत इतकी किरकिर करते ना खूप. सो इथे काही नाही, फक्त पावडर घ्यायची, त्याच्यामध्ये दूध टाकायचं आणि मिक्स करायचं आणि पॅनवरती तेल किंवा तुम्ही तूप टाकून नाही ना ते अगदी शिजवून घेऊ शकता. हार्डली 5 ते 7 मिनटं लागतात ते व्हायला. तुम्ही नक्की ट्राय करा, म्हणजे काहीतरी वेगळं. ह्याच्यामध्ये स्वीटनेस वगैरे काही नाही आहे, म्हणजे लागतच नाही. गोड पिल्लूला आवडतं. शुगर म्हणजे बोलतात ना नाहीच आहे, तुम्ही खाऊन पण तुम्हाला समजून जाईल की याच्यात शुगर नाही आहे, टेस्टलेस आहे. पण ते लहान मुलांना ती सवय असते ना, ते आवडून जातं. पण कसं काय माहिती, चॉकलेटची तिला सवय लागून गेली, ती एकदम बेकार सवय लागली तिला. आणि आता इथे पॅनकेक आहे तो करून घेते. सो पॅनकेक आहे फ्लिप करताना म्हणजे एक साईडला असे बबल्स आले ना कीच फ्लिप करायचा, म्हणजे तुम्हाला असे बबल्स दिसून येतील तेव्हाच फ्लिप करायचं, नाहीतर ना ते प्रॉपर शिजत नाही, म्हणजे एका साईडनं नीट हे होत नाही. सो एकदम मस्त फ्लफी बनतो. सो आता इथे माझा पॅनकेक आहे तो रेडी आहे, तिला आता भरवून घेईल आणि त्याच्यानंतर मग मला जेवणाची तयारी करायची आहे. जेवणासाठी मी पराठे करणार आहे, असं काही डिसाईड नाही, पण पराठे करणार आहे. ते पण आता बटाटे बॉईल करत ठेवून देईल तिचं होईपर्यंत. ह्याचे आहेत ते मी सगळे आहेत ते फ्लेवर यूज करते पिल्लूला पॅनकेकसाठी, म्हणजे ॲज अ ब्रेकफास्टमधून, कधी स्नॅक म्हणून, कधी असं. सो हे यूज करते, तुम्ही पण नक्की ट्राय करा. काहीतरी 160-140 असं आहे, याच्यामध्ये भरपूर सारे फ्लेवर येतात. सो तिला आवडतं हे. त्याच्यामध्ये वरती आहे ना हनी वगैरे तुम्ही टाकून पण देऊ शकता अगदी स्वीटनेससाठी. मी आता सध्या बोलली ना तुम्हाला ती चॉकलेट खूप खाते, त्याच्यामुळे स्वीट तिचं खूपच कमी केलं. सो त्याच्यावरती नाही टाकलं मी, काय असंच तिला भरवलं आणि ती खाते आवडीने हे पॅनकेक वगैरे. सो तिला मी भरवते.
हाताने पण ती खाते, पण ना कधी कधी खूप नाश करते. त्याच्यामुळे मग मी तिला ना मोस्टली करून ना मी भरवते आणि कधी कधी मग ती खाते स्वतः, तिचा मूड असेल तर, नाही तर मग खूप पसारा करून ठेवते. सो मी तिला भरवते. सो तिला भरवून घेतले की माझी कामं ना पटपट होऊन जातात. कारण का संध्याकाळी पाणी आलं, मग जेवण करा, मग सगळं एकदमच होऊन जातं. आणि मग तिला झोप पण आहे ना रात्री लवकर येते, मग त्याच्यामुळे मला कामं माझी पटपट आवरावी लागतात. सो इथे तिला पटकन भरवून घेईल आणि नंतर मग मी माझी कचरा वगैरे काढला, फ्रेश वगैरे झाली. पिल्लू आहे ते बाहेर आहे आता हॉलच्या बाल्कनीमध्ये. दीपक यायची वाट बघते, मला बोलते तू पण ये खाली. मी नाही उचलून नाही घेणार. तिला ना एक गोष्ट माहिती आहे, मी जेव्हा दिवा लावते ना तेव्हा दीपक येऊन जातो. कारण का तोच पिरियड असतो त्याचा, दिवा लावला की दीपक येऊन जातो. संध्याकाळी 7-7:30पर्यंत तो येऊन जातो. सो ती वेट करत असते दरवाजामध्ये, बाबा कधी येतात. तिला फक्त बोलायचं की बाबा आले की ती समजून जाते. मग दरवाजा उघडायला लावते आणि ती वेट करत होती. आल्यावरती इतकी खुश होऊन जाते ना की काय करू काय नको. म्हणजे त्याला हग वगैरे देईल ती, बघा ती पण कशी पाठ त्याची थोपटते. म्हणजे इतकं ती खुश होऊन जाते ना, काय करू काय नको असं तिचं होऊन जातं. सो आता ती बसले ती बघत, आणि मग दीपक आला की मग त्याला सांगत बसते की पिलूनी आज हे केलं, असं केलं तसं केलं, मला एवढा त्रास दिला, तिने हे केलं ते केलं. मग ती ऐकत बसते काय सांगते. आणि ते आता हे भरपूर टाईम असंच चालू असतं. त्याला आला की तो पटकन फ्रेश होतच नाही, तिचं चालू असतं 10 वेळा त्याच्याकडे जा त्याच्याकडे ये, हेच तिचं चालू असतं. आणि मग काही ना काहीतरी बडबड सांगत असते त्याला, हे ते काय ना काय, म्हणजे मी काय केलं, हाताला काय लावलं, पायाला काय लावलं, अशा गोष्टी. म्हणजे स्केच पेन बुक वगैरे आणून दाखवते. म्हणजे छोट्या गोष्टी जे करते ना ती त्याला आणून दाखवते. आणि चालू आहे आता तिचं. मग नंतर दीपकला चहा ठेवली, तिने काही त्याला फ्रेश होऊन दिलंच नाही. मग म्हटलं पहिला चहा पी आणि मग नंतरच आंघोळ करून घे डिरेक्टली. मग आंघोळ केली की मग तो फ्रेश होऊन जातो, कारण का आता गरमी पण भयंकर होते. सो त्याला चहा दिली आणि मग ती बेडरूममध्ये आली. ती लिटरली आता सांगते, गरमी होते ना बेडरूममध्ये येते आणि सांगते AC लाव, अलेक्सा कुठे आहे, AC कुठे आहे, अशा छोट्या गोष्टी तिला माहिती आहेत आता. सो इथे तिने ना ओनियन आणला आणि डॉग आणि कॅट आहे ना त्यांना आता ती भरवत होती, सांगत होती त्यांना ओनियन आहे कसा खायचं ते. बघा आता तिचं तेच चालू आहे. दीपक आला ना की त्याच्यासोबतच असते, माझ्यासोबत एवढी नसते. आणि आता मी त्या जेवणाची तयारी करून घेईल. आज मी करणार होती गार्लिक ब्रेड आणि बटाट्याचे पराठे. ह्याचा जो व्हिडिओ आहे ना तो मी म्हणजे आफ्टर नाईट रुटीन तुम्ही बोलू शकता. म्हणजे जेवण मी म्हणजे पराठे आणि गार्लिक ब्रेडची तुम्हाला रेसिपी वगैरे आहे ना ती नेक्स्ट ब्लॉगमध्ये ॲड करेल. कारण का ब्लॉग आहे ना खूपच मोठा होत होता, त्याच्यामुळे मी ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये ॲड केले. सो आजचा व्हिडिओ एवढाच होता. सो इथे ती खेळत होती मस्तपैकी. नंतर तिने ड्रॉइंग बुक काढली आणि त्याच्यावरती पसारा करायचा, म्हणजे कलर वगैरे करायची सुरुवात केली. तिला आता भरपूर गोष्टी आहेत ते समजून जातात. स्टँडिंग लाईन काढते, सर्कल काढते, त्याच्यामध्ये 2 आईज काढते. म्हणजे कॅट असा टेडी असतो ना, तिला मी शिकवलं आहे, तुम्हाला कधीतरी दाखवाल, ते काढते ती. सर्कल, स्टँडिंग लाईन या गोष्टी ती सगळं अगदी नीट काढते तिला. आणि बोलते पण लिटरली ती की काय काढले काय नाही. आता इथे मी तिला दाखवते स्टँडिंग लाईन आणि ती बोलते ही स्टँडिंग लाईन आहे, तुम्ही बघाल पण स्टँडिंग लाईन काढते. फक्त ना पेन तिला प्रॉपर धरता येत नाही पण ती धरते. आणि हा तिने सर्कल काढला असं, म्हणजे ती काढते.